हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. जास्त बनवून व्हिडिओ टाकायला काय मला इंटरेस्ट ना, सारखाच म्हणजे त्रास व्हायल्यामुळं. एक आता मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. अशी लोक खालच्या पातळीवरली असतात जेव्हा त्यांच्यावर वेळ बेकार येते तेव्हा कुठं आहे काय आहे म्हणून फोन करतात, आणि मी जेव्हा फोन केला तर फोन उचलत नाहीत. का तर आता माझी परिस्थिती पूर्ण घसरली. पण या हाताने मी किती प्रत्येकाला केलं असेल, किती प्रत्येक लोकांना नाही ती तुझं माझं म्हणलं असेल, ताणाजले ताण भुक्याजल्याची भूक जाणली असेल, नाही त्याची कोणाची कार्यक्रम, कोणाचं सण वार, कोण मेलं गेलं, कोणाची खाली करायची, कोणाची लेकरं बाळ कुठं काय चाललं काय व्हायचं असलं तर सगळं एवढं मोहर होऊन मोठीपणा केल्यामुळं मला पण देवानं चप्पल बडवून ठेवले. देव म्हणला एकटी कमवते तू, अशी माज करते लोकांना खाणं पिणं करण्या धरण्या साड्या कापड चोपडची तू करते, खर्च वाया घालवते ना. देवानं म्हणला की तुला एक 4-2 वर्षानं 10-5 वर्षानं तुझा माज जिरवतो म्हणला, आणि माझा जिरवलाच, खरंच जिरवला देवानं. जे आपण करतो का ती केल्यावर बी देव अशी फेड देते आणि परिस्थिती देते. पण मी कुणाकुणाला बघितले असेल, कुणाकुणाला त्यांच्या आत्म्याला जीवाला त्यांच्या मनाला माहित आहे. पण एवढं माझ्यावर अन्याय अत्याचार करून मला ताना पाण्याला महाग करून मला प्रत्येक गोष्टीला सगळ्या गोष्टीला अडचणीत आणून तुम्ही सुखी कधीच खाणार नाही, कधीच तुम्ही जगणार नाही. माझे सख्खे राहो जवळचे राहो ना लांबचे राहो, माझ्या जवळच्याने तर मला लई घात केलाय. लोकांना मला जवळची किंमत देत नाही ती, जवळची बोलत नाही ती, म्हणून लोकांना एक प्रेमानं सहकुशीने केलं. ती लोक मला झाली, मी त्यांना झाले. पण जवळच्याने एवढा घात केला ना मला, फक्त घ्यायपुरतं खायापुरतं प्रत्येकाने माझा गोड बोलून सामना करून मला चुन्ना लावून ठेवलं. वेळ जाईल बदलेल, अजून बी काय मी काम करण्यासारखी नाही किंवा काय मी असं बसची बाई नाही. फक्त एक आता मला त्रास व्हायला लागलाय. मला माझ्या दुखण्याची आता मजबुरी सांगून काय उपयोग नाही. जी काय कुठलं दुखणं वाढायला लागले, कुठले काय व्हायला, आता ते काय पण सांगून तुम्हाला उपयोग नाही मित्रांनो, बहिणीनो, भावानो. पण अशा वेळेत जरी मला कोण नाही, तुमच्या वेळेत मी तुमची परिस्थिती प्रत्येकाची खराब होते. त्या प्रत्येक परिस्थितीत मी तुमच्या प्रत्येकाच्या वाईट वेळेत मी झाले. आणि तुम्ही आता एक थोडं माझे एक 4 आणि भाग किंवा 8 आणि भाग मी कमजोर झाले. मला एकटीला काही लय लागत नाही. पण दवाखाना हाय, घर भाडं हाय, त्याच्या पाठीमागं काय पण 12 भानगडी असते त्या. पण ज्यानी ज्यानी तुम्ही मला गोड बोलून खाल्लं, तुम्ही गोड बोलून खाल्लं, पण मला जवळ करचाल, जवळ धरचाल, जवळ बोलवचाल म्हणून मी या हातानं अशी पाणी वतल्यासारखी मी वतली तुमच्या माड्यावर आणि तुमच्या तोंडावर. सगळ्या गोष्टी झाकल्या मी. जाऊ दे, द्या वाटतंय कशाला उगं वाईट वंगळ बोलायचं. फालतू बोलले की ती म्हणच आहे की झाडाची फुलं झाडाखाली पडते ती म्हणते ते, म्हणून वाईट बोलू नये. पण सगळ्याला माहित आहे जी जी माझ्या संपर्कात कोण आहे. मित्रांनो बहिणींनो, तुम्ही युट्यूब फॅमिली आहे, फेसबुक फॅमिली, इंस्टा फॅमिली असाल, तुमचा त्यात काही संबंध नाही किंवा काय नाही. फक्त एक तुम्ही माझ्या व्हिडिओला साथ द्यायला लागला, फक्त माझं नशीब साथ देणार. तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट आहे, साथ आहे, सगळा फक्त माझं नशीब साथ देणार. त्याला तुमच्यावरून कोणावर तर बोलून का उपयोग आहे. मला तुमच्या फॅमिलीची सगळ्यांची साथ आहे. व्हिडिओला माझ्या लाईक सबस्क्राईब फॉलो सगळं यायला लागले व्यवस्थित. फक्त ज्यांनी ज्यांनी माझ्या लोकांनी गद्दारी केली मला खाऊन, पण आता माझ्यावर अशी वेळ आली, पण ती वेळ मी सांगू शकत नाही, एवढी बेकार वेळ आली माझ्यावर. त्यात सांगून आणि बोलून का उपयोग नाही. पण ज्यांनी ज्यांनी केलं ना, ज्यांनी ज्यांनी मला लुबाडलं, ज्यांनी कोणी मला गोड बोलून खाल्लं, मला गोड बोलून तू लय भारी आहे, तू लय चांगली आहे त्या टायमाला म्हणले ना, आता माझा साधा कोण कॉल सुद्धा उचली नाही. मी काही काही जणांना बॅलन्स टाकले असेल मोबाईलला, बॅलन्स. तर आता मध्ये 15 दिवस माझ्या मोबाईलला बॅलन्स नव्हता. तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओ पडलं नव्हतं त्या स्प्रेडमध्ये 15 दिवस बॅलन्स नव्हता. मला येणारा बी कॉल बंद, जाणारा कॉल बंद, सगळेच कॉल माझे बंद होते. तशीच पोटाला उपाशी मारले. म्हणलं बॅलन्स असावं मोबाईलमध्ये, म्हणलं व्हिडिओचंच काय आपल्याला नडलं नाही म्हणलं, पण इमर्जन्सी कुणाला लावायचा फोन किंवा आपल्याला बरं वाईट आपण आजारी असतो, जीवाला येतंय, निदान रात्री बेरात्री आपल्याला कॉल करायला तर असावं, मी त्यात बॅलन्स टाकला. 82ला बॅलन्स टाकली असेल मी.
लोक गड्यांना गडी बायांना टाकते ती, मी बायांना टाकली असेल बॅलन्स. कोणी म्हणले की मित्रात नात्यात खात्यात बॅलन्स नाही, असं नाही तसं नाही, म्हणले की बॅलन्स टाकणारे, तर मला तीच लोक आता विचारे नाही ते. फोनपेवरला बॅलन्स सोडायचं, वाचायला लिहायला येत नाही तरी माझ्याकडे फोनपे आहे, सगळं अकाउंट नंबर ते सगळे आहेत माझ्याकडे. फक्त मी लगेचच काही इमर्जन्सी वाटली मी लगेच दुसऱ्याकडे पळते, त्यांच्याकडे फोनपेवर कार्ड घाल करायची, किंवा व्हिडिओ काय बंद पडलं बिघडलं, इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळं काय झालं की कुठेतरी शेजारी पोरांना म्हणायचं असं असं झालं रे तसं झालं, म्हणून त्यांना गोड बोलून ते काय ते ब्लॉक झालेलं काय झालेलं सगळं काढून घेते. एक अशी परिस्थिती आहे माझी, सेम सूरज चव्हाण सारखी माझी परिस्थिती आहे. सूरज चव्हाण त्याच्या व्हिडिओला सुद्धा कोण बघत नव्हतं, जास्त लाईक करत नव्हती, येडाय नाचलाय तसलाय म्हणत होते. आणि आता तसं मला पण लोक तशीच म्हणते ते बोलते ते, हे काय तर लागले असलं, आता काय शोभतंय का म्हातारपणाला तरण्यापणाला, काय आज जेव्हा म्हातारपणा तरणं पण जेव्हा आपल्याला एन्जॉय करू वाटेल तेव्हा आयुष मज्जा एन्जॉय करून रोडनं गेलं गाडी खाली मेलं, वैताग आला काय आत्महत्या केलं काय झालं काय केलं, आदुरच विषय राहिली की जीवनात आपल्या ना हा हे आपण तवर आयुष मजा मारून घ्यायची. कवा तर शेवटी आपदन आनापाण्या वाचून तर मारणारच आहे आपण, किंवा दुखण्यानंतर मारणारच आहे, किंवा आपल्याला जनगोत नातगोत नाही म्हणून तरपडून तर मारणारच आहे. पण ज्यांनी ज्यांनी माझ्या जनागोताची नात्याची माझ्या आई बापाची माझ्या सगळ्या नात्यागोत्याची माझी ज्यांनी ताडातोड केली त्यांच्यावर खराटा फिरल्याशिवाय राहणार नाही, खराटा. आणि सगळ्यावर एक 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 प्रत्येक घरातलं चाललंयच, मरतय तर जातय तर उलटून तोंड वर करून जातय तर, पण तरी अजून त्यांना अनुभवी ना माझा तळ 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 आत्मा करतय, मनापासून मी शिव्या सराप देते. असं मी काय कोणाला भांडायला होऊन जात नाही, किंवा हुमरी तुमरीवर जाऊन मी तुम्हाला असं करेन तसं करेन, मी असलं काही बोलत नाही काय म्हणत नाही. फक्त जी माझ्या आत्म्याला वाटतंय जे आज काय बोलावं, खोटं असलं तरी खोटं होणार, खरं असलं तरी खरं, आणि जी पण माझ्या तोंडात ना काय तुमचं काही भले कसलंय असू द्या. आणि तुम्हाला असं नाही की मी व्हिडिओवर टाकासाठी व्हिडिओला लाईक व्हासाठी मी अशी तुम्हाला सांगून भोगस बोलून तुम्हाला मी काय असं सांगत नाही. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला मित्रांनो बहिणीनं, त्या कॉन्टॅक्टला मला तुम्ही फोन करा, आणि तुम्ही माझ्या घरी येऊन इथं गल्लीत माझ्या शेजारी चौकशा, जी मी म्हणेल ती माझा शब्द खरा होतोय. कोण मारणार म्हणजे मारणार, जगणार म्हणजे जगणार, कोणाला लिकरू व्हायचं नाव व्हायचं सुद्धा असं मी काही देवरशी नाही, किंवा डॉक्टरीन नाही, किंवा नर्स नाही. फक्त जी मला कोणी वाईटाने वाईट माझं केलं वाईट माझ्यावर चितलं, त्यांना काय होत नाही म्हणली की होत नाही, आणि त्यांच्यात काय होणार आहे म्हणली की ती बरोबर शब्द होणार. आणि जी माझ्या अंतकरणात घोळतय खेळतय माझ्या बरोबर, जिथवरती चांगलं आहे तिथवर त्याचं चांगलंच आहे, आणि जी माझ्या त्यांनी कॉन्टॅक्ट मधनं निसटले माझं कॉन्टॅक्ट त्यानं बंद केले की त्यांचा सपाराम झाल्याशिवाय राहत नाही. मला फक्त गोड बोलून गद्दारी करून खाऊन पिऊन गोड बोलून त्यांनी माझ्याकडून लुटून घेतलं. मी मोकळ्या मनानं करते, खाऊ पिऊ घालते, घरपोच करते, निहून देते. पण मला जरी खाऊन माझं 4 घास तुम्ही आवर्जून जरी मला गद्दारी करत असेल, फक्त माझ्या जिभेवर आहे. मी बाकी कशावर, कोणाच्या जीवावर, कोणाच्या ह्याच्यावर मी कधीच कोणाला काय बोलत नाही. मी कोणाची भ्याबी घालत नाही, मी कोणाच्या जीवावर हुमरे तुमरे जात नाही. मला कुणी कुणी त्रास दिलाय आणि देतय अजून बी, त्यांना फक्त माझा आत्मा तळतळ करते. फक्त माझ्या आत्म्यातनं माझ्या जीवीतनं माझ्या कंठमधनं एखादा शब्द वाईट अगर चांगला असं मी काय मनावून बी म्हणत नाही, किंवा घोकवून चितो नाही. असं फडदिशी म्हणले की म्हणल्याला ती वाईट व्हायचं असलं तरी ते शब्द मी मागमुहूर्ती बघतच नाही, मला त्यात स्पीडमध्ये काही कळतच नाही. होणार म्हणजे होणार, आणि चांगला बी एखादा शब्द असला कोणाचं व्हायचंय कोणाचं काय चांगलं वाईट ते होणार म्हणजे नक्की होणार, अशी माझी जीभ आणि असं माझी नजर आणि माझी भावना आणि माझं मन तळतळतं कळकळ कळकळ करतंय. मी आज माझी काय परिस्थिती घरात झाली आहे काय नाही ते माझ्या आत्म्याला आणि माझ्या जीवाला माहित आहे. नाहीत त्याला केलं मी हातानं, नाहीत त्याला केले म्हणते ती काढून बोलून सांगून, पण लोक म्हणते ती कमवलं नाही. मी कमवलेलं असं उधळून टाकलं, लोकांची मडी मुस्कटली. त्याच्यामुळं बघणाऱ्याला वाटतंय भरजवानीपासून हिने एकटीच आहे, कमवायला पाहिजे होतं, ठेवायला पाहिजे होतं. पण ते माझ्या आत्म्याला माहित आहे मी काय मजबुरीत होते, काय अडचणीत होते, म्हणून मी लोकांना का जवळ करत होते, काय करत होते.
ती माझ्या आत्म्याला आणि देवाला माहित आहे. म्हणून मी अजून बी सुखी आहे. फक्त एवढंच की पहिला एक मिळत होती, आता अर्धी कोरभर मिळायला लागले. पण चटणी भाकर अजून बी आहे सुखानं. असं निकटच नाही, निकटच असं काही घरात आता पाणी पिऊन झोपले किंवा बिगर राहना पाण्याची झोपली असं नाही. खाते, पण पहिला कसं माझी भरभराट होतं, पहिला सगळं चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण सगळ्यात असं वाटतं की निदान आपलं थोडंफार का होईना आपलं जसं पहिलं होतं तसं आपल्या वयाच्या मानानं, आपल्या शरीराच्या मानानं असं वाटतं. पण मला ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना मी माफ नाही करणार. मी मेले तरच गेले. मी जिवंत असोस्तोवर मला ज्यांनी ज्यांनी गोड बोलून, झोंबाडून, लुबाडून खाल्लं, म्हणजे लुबाडून खाल्लं का खाल्लं? मला गोड बोलून तुमच्या पडत्या काळात तुम्ही मला धरून राहिला, मला गोड बोलला, माझ्यासोबत तुम्ही चांगलं राहिला. आणि ज्यावेळेस आता माझ्यावर परिस्थिती आल्यावर माझी लक्ष्मी तुमच्या घरात गेली आणि तुमची 7.5 पनवती माझ्या घरात आली. प्रत्येकाची पनवती 7.5 माझ्या घरात आली आणि माझी लक्ष्मी लोकांच्या घरात गेली. प्रत्येकाच्या घरात गेली माझी लक्ष्मी. पण असं नका करू. चला, व्हिडिओ मित्रांनो मोठा व्हायला लागलाय. बाय.